नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा मुद्दा आहे डायबेटीसची सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, म्हणजे मधुमेहाची पद्धतशीर नियोजन, मधुमेहाचं पद्धतशीर नियोजन. आणि त्यासाठी आपल्याला आजचे पाहुणे भेटलेले आहेत. ते जगातले संपूर्ण जगातले तज्ज्ञ, जगप्रसिद्ध तज्ज्ञ या विषयामधले, डायबेटीसमधले डॉक्टर चित्तरंजन याज्ञिक. नमस्कार डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून द्यायची तर ते KEM हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत, डायबेटॉलॉजिस्ट आहेत. हे तर आहेच, पण जगातल्या सर्व संस्थांशी या रिलेटेड जे काम करतात त्या संस्थांशी ते संलग्न आहेत आणि तिथे ते कार्यरत आहेत. गेले 40 वर्ष त्यांचं याविषयी संशोधन सुरू आहे. लोकांना अध्ययन चालू आहे, अध्यापन चालू आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले PhD साठी, MD साठी. ते स्वतः पुण्यातून MBBS आणि MD झालेले आहेत, पुण्याच्या BJ मेडिकल हॉस्पिटलमधून, त्या विद्यालयातून. आणि त्याखेरीज त्यांनी फेलोशिप फ्रॉम रॉयल कॉलेज ऑफ द लंडन इथून संपादन केलेली आहे. एवढंच नाही तर त्यांना आणखीन 8 फेलोशिप्स आहेत. जवळजवळ 36 देशातून त्यांना संशोधनासाठी ग्रांट्स आहेत. आणि त्यांना या 40 वर्षामध्ये इतके पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे काल मी त्यांचा CV वाचल्यानंतर दमून गेले ते वाचताच. आणि सरांचे अविरत संशोधन या क्षेत्रात चालू आहे. म्हणजे एवढी डायबेटीसची माहिती असणारे सर सतत याच्या संशोधनामध्ये तर असतातच, पण त्याविषयी लोकांचं प्रबोधन करण्यासाठी सुद्धा नेहमी उत्सुक असतात. म्हणजे स्टेटसमध्येच, माझ्या स्टेटस हेल्थ क्लब बरोबरच त्यांचे 2-3 प्रोग्राम्स झालेले आहेत. त्यांनी एक प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता, त्यात मला संधी मिळाली. त्यामुळे त्यांचं हे संशोधन, त्यांचं हे ज्ञान, त्यांची ही संपूर्ण अभ्यासवृत्ती याबद्दल मला इतकं प्रचंड फॅसिनेशन आहे. गेले वर्षभर मी त्यांचा पॉडकास्ट कधी घेता येईल यासाठी उत्सुक होते. खरं तर स्टेटसमध्ये आणि त्यांच्या घरामध्ये 200 मीटरचं सुद्धा अंतर नाही आहे. कधीतरी आम्ही वॉकिंग ट्रॅकवरती भेटतो आणि दरवेळी मी सरांना विचारत असे की आपण कधी घेऊया पॉडकास्ट. तर आज कुठे ते UK ला जायचं आहे, उद्या कुठे आणखीन दुसऱ्या देशात जायचं आहे, परवा कुठे भारतात परिषद आहे. म्हणजे सतत कॉन्फरन्सेस, परिषद, लेखन आणि संशोधन याच्यामध्ये सतत ते बिझी असतात. आणि मागच्या महिन्यात त्यांनी मला अचानक सांगितलं की पुढच्या महिन्यात हा पॉडकास्ट घेता येईल, आणि आज ते प्रत्यक्ष इथं आहेत. मलाच खूप धन्य आणि छान असं वाटतंय. तर आता आपण विषयाला सुरुवात करूया. सर, भारतामध्ये याचं प्रमाण, डायबेटीसचं प्रमाण एवढ्या झपाट्याने का वाढतंय आणि किती आहे मुख्य? म्हणजे याला आता अनेक कारणं आहेत की कुठलाही रोग किंवा डिसऑर्डर म्हटलं आपण तर त्याला एक तर जेनेटिक टेंडन्सी असावी लागते. जेनेटिक टेंडन्सी ही तुमच्या पेरेंट्सकडनं येते. आता नवीन दुसरा एक शब्द निर्माण झाला आहे की एपिजेनेटिक टेंडन्सी. एपिजेनेटिक म्हणजे काय की सेलमध्ये असे मेकॅनिझम असतात की ते जीन्सना आत्ता तू काम कर किंवा आत्ता तू गप्प बस असं शिकवतात. आणि हे जे ट्रेनिंग आहे, हे जे मेकॅनिझम आहेत, हे सर्वात जास्त कधी ॲक्टिव्ह असतात तर ड्युरिंग युअर इंट्रायुट्राईन लाईफ, म्हणजे तुम्ही आईच्या पोटात वाढत असताना. त्यावेळेला जर तुम्ही साधा विचार केला की वडिलांकडनं आणि आईकडनं आलेली बीजं मिळून एक सेल तयार होते आणि एका सेलमधनं संपूर्ण माणूस तयार होतो. एका सेलमध्ये ज्या जीन्स आहेत त्यातनंच तुमचं लिव्हर पण तयार होतं, त्यातनंच किडनी पण तयार होतात, ब्रेन पण तयार होतो, हार्ट पण तयार होतं, बाकी पण अवयव होतात. तर असं का होतं तर एपिजेनेटिक्स हा जो मेकॅनिझम आहे तो त्या सेल्सना सांगतो की आता तुम्ही हे काम करा आणि या बाजूनी जा. तर एपिजेनेटिक्स म्हणजे सेल्सना, जीन्सना काम कर, काम नको सांगणारे मेकॅनिझम. आणि हे इंट्रायुट्राईन लाईफमध्ये अतिशय प्रॉमिनंट असतात. आणि त्यावेळेला जर का काही थोडंसं बदल झाला की आईच्या खाण्यापिण्यात, आईच्या टेन्शनमध्ये, आईच्या मेटाबॉलिझममध्ये, म्हणजे तिच्या स्वतःच्या शुगर किंवा बाकीच्या लेवल्समध्ये, ॲटमॉस्फेरिक पॉल्युटंट्स म्हणतो आपण, म्हणजे जे सगळे वेगवेगळे आता आपल्या अवतीभोवती केमिकल्स आहेत, त्यातली काही पॉयझन्स आहेत, क्लायमेट चेंज म्हणतो आपण, या सर्व गोष्टींचा त्या गर्भावर परिणाम होतो
याला एक आपल्या मराठीत सुद्धा चांगला शब्द आहे गर्भसंस्कार. हो. तो आपण चांगल्या अर्थाने वापरतो, पण ते गर्भसंस्कार जर थोडेसे चुकीचे झाले तर पुढच्या आयुष्यात तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि ही नवीन ब्रँच आहे मेडिसिनमधली गेले 30 वर्ष. आणि माझं नशीब की याचा जो पुरस्कर्ता होता डॉक्टर बारकर, ते मला 1991 साली पुण्यात भेटायला आले आणि तेव्हापासून मी त्याचाच अभ्यास करतो आहे. तर जेनेटिक्स, एपिजेनेटिक्स आणि नंतर मग एन्व्हायरॉन्मेंट, म्हणजे तुमची लाईफस्टाईल. आणि त्या एन्व्हायरॉन्मेंटमध्ये तुमची लाईफस्टाईल येते. तर लाईफस्टाईल शेवटी काय करतं, तर इट प्रेसिपिटेट्स द कंडिशन. तुम्हाला टेंडन्सी तयार झालेली असते, पण तुम्ही जर चांगली लाईफस्टाईल ठेवली तर ती टेंडन्सी ओफाळत नाही, डायबिटीस होत नाही. पण तुमची जर लाईफस्टाईल चांगली नसेल तर त्या टेंडन्सीमधनं डिसीज किंवा डायबिटीस होतो. हे फक्त डायबिटीससाठीच नाही आहे, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, बाकी सर्व कंडिशनसाठी हेच मॉडेल आहे. याला डोहॅड असं म्हणतात, डेव्हलपमेंटल ऑरिजिन्स ऑफ हेल्थ अँड डिसीज. आणि हे मॉडेल 30-40 वर्ष आता प्रचलित झालं आहे. त्याच्यावर खूप रिसर्च झाला आहे. भारतात पण आपण खूप रिसर्च केला आहे. आणि त्यातनं मग वेगवेगळ्या गोष्टी आता लक्षात यायला लागल्या की आपल्याला खरोखर जर पुढच्या जनरेशनमध्ये डायबिटीस टाळायचा असेल तर आपल्याला 2 जनरेशन 3 जनरेशन अगोदर प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे आज समजा आपण विचार केला तर आपण आपले ग्रँडचिल्ड्रन, ग्रेट ग्रँडचिल्ड्रन, तर ग्रेट ग्रँडचिल्ड्रनमध्ये जर का कमी करायचं असेल म्हणजे पणतूमध्ये, तर आपल्याला आजपासून तयारी केली पाहिजे की त्याचे जे आईवडील होणार आहेत त्यांचं सर्व शरीर रचना, त्यांची हेल्थ ही चांगली आहे बिफोर प्रेग्नन्सी, ड्युरिंग प्रेग्नन्सी, तर त्या बाळाची ग्रोथ चांगली होईल. आणि भारतामध्ये असा प्रॉब्लेम झाला की गेली 1000 वर्ष भारतावर वेगवेगळ्या लोकांनी राज्य केलं. पहिल्यांदी मुस्लिम राज्य होतं, त्याच्यानंतर इंग्लिश होतं. आता इंग्लिश लोक 150 वर्ष होते. त्याच्या अगोदर भारतात जेमतेम 4-5 दुष्काळ पडले होते. पण इंग्लिश लोकांच्या 150 वर्षात भारतात 21 दुष्काळ झाले. आणि याला मॅन मेड फॅमिन म्हणतात. की इंग्लिश लोकांनी हे सगळं जे धान्य आपल्या इथे तयार होत होतं ते इंग्लंडमध्ये पाठवून दिलं. त्यामुळे भारतात दुष्काळ आणि इंग्लिश लोकांना सुकाळ, अशी ती परिस्थिती झाली. आणि त्याच्यामध्ये आपल्या अनेक जनरेशनमध्ये डोहॅड मेकॅनिझमनी प्रॉब्लेम्स तयार झाले. तर याचं एक साधं उदाहरण असं आहे की 150 वर्षात भारतातल्या लोकांची उंची 0 सेंटीमीटरनी वाढली. आणि त्या 150 वर्षात युरोपमधल्या लोकांची उंची 10 ते 15 सेंटीमीटरनी वाढली, म्हणजे निम्मा फूट. 1980 नंतर जेव्हा सगळ्या परिस्थिती सुधारायला लागल्या तेव्हा आता जर बघितलं आपण तर मुलांची उंची ही आईवडिलांपेक्षा 5 ते 6 सेंटीमीटरनी जास्त होती. याचा अर्थ तो जो कन्स्ट्रेंट किंवा खीळ बसली होती त्यातनं आता आपण हळूहळू बाहेर येतो आहे. आणि याचा आपण आता जितका चांगला उपयोग करू तितका आपल्याला पुढे उपयोग होईल. तर त्याच्यात काय झालं आहे की आता एकदम लोकांना जास्त पैसे मिळायला लागले, सुबत्ता वाढली, त्यामुळे तुमची लाईफस्टाईल बदलली. त्या लाईफस्टाईलमध्ये तुमच्या खाण्याचा पूर्वी जो आपला स्टँडर्ड डाएट होता त्याचा नाही म्हटलं तरी बोजवारा वाजला. आता सगळे आपण स्विगी आणि इन्स्टंट फूड याच्यावर आलो, हायली प्रोसेस फूड याच्यावर आलो. आता आपण काही आणायचं असेल तर फोन उचलतो आणि ऑर्डर करतो आणि 5 मिनिटात आपल्या घरी ती ऑर्डर येते. म्हणजे आपण साध्या गोष्टी आणायला पण बाहेर जात नाही. त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली, कष्ट कमी झाले. त्यामुळे पाहिजे तेवढं फूड किंवा पाहिजे त्यापेक्षा जास्त फूड आणि कमी ॲक्टिव्हिटी या दोन्हीमुळे वजन वाढायला लागलं. आणि त्याला आपण आता ओबेसिटी एपिडेमिक म्हणतो.
तर भारतात सध्या ट्विन एपिडेमिक चालू आहे की ओबेसिटी, डायबिटीस. आणि याचा एकमेकांशी संबंध आहे, कारण ओबेसिटी वाढली म्हणजे शरीराचा आकार वाढला तर शरीरात फॅट वाढते आणि फॅटचा मेटाबॉलिझम हा डायबिटोजेनिक किंवा डायबिटीस तयार करणारा असतो. त्याला अनेक डिटेल्ड कारणं आहेत, पण हे आता भारतीय लोकांमध्ये जास्त प्रमाणात झालं आहे. आता गंमत अशी आहे की इतके वर्ष भारतीय लोक हे काही जाड नव्हते. जर का 50 वर्षापूर्वीचे तुम्ही मीटिंगचे फोटो बघितले तर भारतीय लोक त्यातल्या त्यात बारकोंडे असे असायचे. पण मी केलेल्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की हे जे अनेक फॅमिन्स आणि अनेक वर्ष जे बाकीच्या लोकांनी गाजवली आपल्याला, त्याच्यातनं आपलं डिप्रायव्हेशन झालं की वेगवेगळ्या गोष्टींना आपण मुकलो. त्यातनं आपली शरीर रचना अशा तऱ्हेने बदलली की जरी आपण बारीक असलो तरी आपल्या शरीरामध्ये फॅट जास्त असते. की आपण एकाच वजनाचा भारतीय माणूस आणि इंग्लिश माणूस जर बघितला तर भारतीय माणसाचं वजन तेवढंच असलं तरी शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असतं. याला आपण ॲडिपॉसिटी म्हणतो. आणि म्हणून भारतीय लोकांना थिन फॅट किंवा थिन ॲडिपोज अशी बॉडी कॉम्पोजिशन लाभली. सरांचं हे महत्त्वाचं संशोधन आहे की त्यांनी त्याच वजनाचे त्याच उंचीचे दोन, एक भारतीय आणि एक परदेशी व्यक्तींचं खरं तर स्वतःचं आणि त्यांच्या मित्राचं फॅट पर्सेंटेज पाहिलं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की तेवढंच वजन तेवढीच उंची असेल तरी इंडियन लोकांच्या मध्ये फॅटचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि त्याचं कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दुष्काळांमुळे किंवा वेगवेगळ्या संकटांमुळे मिळेल ते स्टोअर करून ठेवा अशी टेंडन्सी. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की गर्भसंस्कार किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे खरं तर पूर्वापार चाललेली आपली ही परंपरा आहे. त्यावेळामध्ये स्त्रीचा आहार, तिचा विहार, तिचं मानसिकता याकडे खूप छान लक्ष दिलं पाहिजे, तर पुढची म्हणजे 2 पिढ्यांनंतरची पिढी चांगली उद्भवू शकेल. अगदी बरोबर आहे की आपल्याला जर पुढच्या पिढींमध्ये डायबिटीस, ओबेसिटी टाळायचं असेल तर आज सोसायटीमध्ये सर्वात जास्त लक्ष कोणाकडे दिलं पाहिजे तर यंग रिप्रोडक्टिव्ह एजच्या मुलींमध्ये. बरोबर आहे. त्यांची हेल्थ जेवढी सुधारू आपण तेवढं पुढच्या जनरेशन धडधाकट होतील. हा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आहे. हो, हा माझा 1 सेंटेन्स मेसेज सर्व ऐकणाऱ्या लोकांसाठी आहे की तुमच्या घरामध्ये यंग मुली असतील तर तुम्ही त्यांच्या हेल्थकडे स्पेशल लक्ष द्या, तर तुमचा पुढचा वंश हा जास्त हेल्दी आणि इंटेलिजंट आणि अजून काय चांगल्या गोष्टी असतील तसा होईल. तर हा 1 पॉइंट मेसेज सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे. सगळं सार आहे खरं सांगायचं तर बेटर फ्युचरचं. आता भारताला कॅपिटल ऑफ द डायबिटीस म्हणतात, मधुमेहाची राजधानी. पण मग बाकीच्या देशांमध्ये सुद्धा लठ्ठ लोकांचं प्रमाण तसं जास्ती आहे. तरी पण हा खरं तर सन्मान म्हणता येणार नाही. भारताला आपण कॅपिटल का म्हणतो तर नंबर ऑफ डायबिटीस पीपल किंवा डायबेटिक पेशंट्स इज लार्ज, कारण आपली पॉप्युलेशन खूप जास्त आहे. तर भारतात सध्या तुम्ही धरलं तर ॲडल्ट्समध्ये समजा की 10 ते 12% लोकांना डायबिटीस आहे. आपली ॲडल्टची पॉप्युलेशन असेल समजा आपण एकूण आहोत 114 कोटी व 140 कोटी, त्यातले ॲडल्ट्स असतील साधारण 40-50 कोटी, त्यातल्या 10% लोकांना. आता समजा इंग्लंडमध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये गेलात तुम्ही तर मिडल ईस्टमध्ये ओबेसिटी जास्त आहे आणि डायबिटीसचं प्रमाण 20 ते 25% आहे. पण त्यांची पॉप्युलेशन फार कमी आहे, त्यामुळे एकूण संख्या त्यामुळे बर्डन ऑफ डिसीज किंवा नंबर ऑफ पीपल विथ डिसीज हा कमी पडतो. आणि भारताला आपण बिरदावली का दिली की वर्ल्ड कॅपिटल, तर नंबर ऑफ पीपल इज व्हेरी लार्ज. तसंच चायनामध्ये आहे. आणि बऱ्याच रिसर्चमधनं असं होतं की कधी चायनाचा सायंटिस्ट म्हणतात आम्ही वर्ल्ड कॅपिटल आहोत, मग नवीन पेपर येतो म्हणतात भारतीय आहेत. तर थोडक्यात हे 2 सर्वात जास्त पॉप्युलेशन असलेले जे देश आहेत
त्याच्यात नंबर ऑफ पीपल विथ ॲबनॉर्मॅलिटी इज व्हेरी हाय, म्हणून त्याला आपण कॅपिटल म्हणतो. थोडक्यात वजन कुठेही असला तरी ते जास्ती नसायलाच हवं, कुठेही Correct. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल तर. हो. जर चरबीचं प्रमाण जास्ती असेल तर डायबेटीस होणारच, असं एक साधारण समीकरण आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं की बाळ पोटात असताना त्याच्या वाढीवर जो परिणाम होईल त्याच्यावरनं पुढची कंडिशन ठरते. तर भारताला दुसरी एक बिरदावली आहे की परत वर्ल्ड कॅपिटल. तर ती गंमतशीर म्हणजे कशाची आहे तर स्मॉल बेबीज. हो. तर भारत हा एका बाजूला डायबिटीस कॅपिटल आहे, दुसऱ्या बाजूला भारत इज ऑल्सो कॅपिटल ऑफ स्मॉल बेबीज इन द वर्ल्ड. म्हणजे जन्मजात वजन कमी वजन कमी असणारी बाळं. तर जगात तुम्ही युरोपमध्ये बघितलं तर ॲव्हरेज वजन बाळाचं 3400 ते 3500 ग्रॅम असतं. 3.5 किलो साधारण. 3.5 किलो. भारतामध्ये 2700 ते 2800 ग्रॅम, जवळजवळ 1 किलोचा म्हणजे 700-800 ग्रॅम कमी असतं. पण मगाशी मी जे तुम्हाला म्हटलं की भारतीय लोकांची ठेवण अशी असते की वजन कमी दिसलं, बारीक दिसलात तरी फॅट जास्त असते. तर हे भारतीय बाळांची जर का तुम्ही मेजरमेंट केली तर जरी त्यांचं वजन 700 ग्रॅमनी इंग्लिश बाळापेक्षा कमी असलं तरी भारतीय बाळाच्या शरीरात फॅटचं प्रमाण हे इंग्लिश बेबीपेक्षा जास्त असतं. आणि हा मी केलेल्या रिसर्चमधला एक झेंडा लावणारा रिसर्च आहे की हा पेपर आम्ही 2003 साली पब्लिश केला. 5 ते 7 वर्ष कुठलंही जर्नल हे पब्लिश करायला तयार नव्हतं, त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना असं वाटलं की भारतीय बाळं इतकी लहान आहेत, त्यांच्यात फॅट कशी काय जास्त असेल. मग त्यासाठी आम्हाला खूप वेगवेगळ्या मेजरमेंट करायला लागले, MRI केले, CT स्कॅन केले, तेव्हा मग त्यांचा विश्वास बसला. आणि याचा अर्थ की आपण थिन फॅट ही जी भारतीय बॉडी कॉम्पोजिशन आहे ती फक्त ॲडल्ट लाईफस्टाईलवर नाही आहे, पण तुम्ही आईच्या पोटात असताना जी डेव्हलपमेंट होते आणि ज्याच्यावर आईचा खूप मोठा परिणाम असतो त्यावेळेला ते तयार होतं. आणि म्हणून मी जे म्हटलं की तुम्ही जर का आज यंग मुलींच्या हेल्थवर लक्ष दिलं तर आपण हा जो सेंट्रल इश्यू आहे तो आपण टॅकल करू शकू आणि पुढच्या पिढींना त्याचा फायदा होईल. एवढं महत्वाचं संशोधन आहे, त्याचा आपण फायदा करून घ्यायला हवा. हे गर्भसंस्कार, गर्भातच चांगला आहार पाहिजे. आणि मूल जर येणारं थोडंसं फॅट्स जास्ती घेऊन येणार असेल तर जन्मल्यापासून त्याच्या लाईफस्टाईलकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता दुर्दैवाने असं होतं की आई वडील दोघंही नोकरी करणारे आहेत किंवा आई वडिलांचीच लाईफस्टाईल इतकी बेकार आहे, वाईट आहे की त्यांना पुढं मुलांची लाईफस्टाईल सुधारण्यासाठी स्वतः आत्ता ताबडतोब काहीतरी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवे. आणि जर बाळ लहान दिसलं तर इन जनरल आई वडिलांची आणि पेडियाट्रिक डॉक्टरांची टेंडन्सी काय असते की याला आपण मोठं केलं पाहिजे. आणि हे जरी शॉर्ट टर्ममध्ये चांगलं वाटलं, डोळ्यांना चांगलं दिसलं तरी त्याचा लॉंग टर्ममध्ये दुष्परिणाम होऊ शकतो. उगाचच ते व्हिटॅमिन्स वगैरे देणं, व्हिटॅमिन्स आहे किंवा जास्त खायला घातलं, गुटगुटीत दिसलं पाहिजे, हे जे आपण विचार करतो याला थोडासा आळा घातला पाहिजे. म्हणजे जे वजन चांगल्या हेल्थशी इक्विव्हॅलंट आहे किंवा कम्पॅटेबल आहे असं आपण म्हणतो तसं वजन पाहिजे. अव्वाच्या सव्वा जास्त वजन नको. कारण आता आपण शाळेत पण बघतो की 10 ते 15% मुलं जे ह्या काय म्हणायचं एक्सपेन्सिव्ह शाळा आहेत त्याच्यात लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. कारण की खाण्यापिण्याची मुबलकता आहे, पेरेंट्सचं लक्ष नाही आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आहे आणि अभ्यासाचा स्ट्रेस वाढला आहे. त्यामुळे स्ट्रेस हॉर्मोनच्या लेवल वाढल्या की जास्त फॅट डिपॉझिट होते आणि मग लठ्ठपणा वाढतो.
मी एक 2-4 शाळांमध्ये ॲज अ कन्सल्टंट म्हणून जाते. तिथे पॅरेंट्स आणि टीचर्सच्या मीटिंग्स होतात या विषयावर. तर एक 10 वर्षापूर्वी 10-15%च मुलं दिसायची. पण हल्ली मागच्या वर्षी मी गेले होते तर जवळजवळ 40%, म्हणजे त्या शाळेचं नाव नाही सांगत, 40% मुलं लठ्ठ होती. आम्ही त्यांची हाईट, वेट, बॉडी मास इंडेक्स असं मशीन घेऊन जातो आणि त्या तिथे उभं राहिल्यावरती त्यांना असं गैरही वाटत नव्हतं. कशी बशी पाठीवर दप्तर टाकून ते अशी चालत चालत जात होते. म्हणजे त्यांच्यामध्ये काही, म्हणजे एक 9वीच्या मुलाला मॅच्युरिटी ऑनसेट डायबेटीस आढळला. म्हणजे आम्ही त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही सगळ्यांनी डायबेटीसची टेस्ट करून घ्या. तर मला तेच विचारायचं होतं की जर वजन जास्ती असेल मुलांचं तर लहानपणापासून डायबेटीसची टेस्ट करायची आहे का? हो, म्हणजे आता भारतामध्ये एक 10 वर्षापूर्वी मोठा सर्वे झाला. त्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल सर्वे असं म्हणतात. त्याच्यात लहान मुलं नंतर ॲडोलेसंट म्हणजे पौगंडावस्थेतले मुलं मुली या सगळ्यांचा स्टडी झाला. आणि असं लक्षात आलं की इव्हन इन विलेजेस म्हणजे खेडेगाव आणि जे स्टेट्स आहेत जी फारशी आपण ॲडव्हान्स नाही धरत, डेव्हलप नाही धरत, सो कॉल्ड बिमारू स्टेट्स, तिथे सुद्धा या लोकांमध्ये मुलांमध्ये 5 ते 10% मुलांची साखर प्री डायबिटीस म्हणजे डायबिटीसची जी पहिली स्टेज आहे त्या लेवलमध्ये आढळली. आणि जसं ते पौगंडावस्थेत आले तसं ते प्रमाण 15 ते 20% झालं. याचा अर्थ की अतिशय लहानपणापासनं आपल्या शुगर लेवल वर जात आहेत आणि काळजी नाही घेतली तर 25-30 डायबिटीस होण्याची शक्यता आता खूपच वाढली. आणि मुलींमध्ये याचं काय आपल्याला दिसतं तर प्रेग्नन्सीमध्ये त्यांना डायबिटीस आता डायग्नोज व्हायला लागला आहे, ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. तर याचं कारण असं आहे की त्या मुलींची शुगर लहानपणापासूनच जास्त असते. कोणी टेस्ट नाही करत, त्यासाठी आपण काही करत नाही. पण प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच टेस्ट होतात, त्याच्यात मग आपल्याला ते सापडतं आणि मग एकदम धावपळ चालू होते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे डायबिटीस आहेत की लहान मुलांमधला डायबिटीस, टाईप 1 डायबिटीस, मोठ्या लोकांमधला डायबिटीस, टाईप 2 डायबिटीस, तसं आता जेस्टेशनल डायबिटीस किंवा प्रेग्नन्सी डायबिटीस हा पण वर उफाळला आहे. आणि मग त्यामुळे होतं काय की त्यांच्या पोटात जी बाळं असतात त्यांना परत जास्त फिडिंग होतं साखरेचं, कारण की आईची शुगर जास्त असते. आणि ॲट द सेम टाईम आपल्याला अजून जे पुढचे 150, 200, 500 वर्षापासून जे परिणाम झाले आहेत एपिजेनेटिक ते आणि ही वाढलेली शुगर यांनी त्यांच्या बाळांना डायबिटीस आणि ओबेसिटी होण्याची शक्यता एकदम खूपच वाढते. ऑलरेडी आपल्याकडे जीन्स आहेतच, प्लस एपिजेनिकनी त्याच्यावर भर घातली आहे. आणि त्याच्यात जर गर्भसंस्कार चुकले आणि त्यानंतर मूल शाळेत जाताना चुकीचा आहार घेतला तर त्या मुलाला डायबिटीसपासून वाचवणं खरोखर अशक्य होईल. त्यामुळे आजचा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे की आत्तापासून आपण जागा व्हायला पाहिजे. बरं, हा सायलेंट किलर म्हणतात, म्हणजे याचे लगेच लक्षात येत नाही डायबिटीस. तर मग त्याच्यासाठी कधी तपासणी करायला हवी आपण? आता आपण जर का आत्ताचं आपण काय स्टॅटिस्टिक्स जे बघितलं नॅशनल सर्वेचं, तर शाळेतच तपासणी व्हायला पाहिजे आहे. कारण मुलांना काहीच सिम्पटम्स जाणवत नाही. आणि असं आहे की त्यावेळेला तुम्हाला अतिशय हाय लेवल नसतात, पण ज्या नॉर्मलच्या वरच्या लेवलला असतात दॅट प्रेडिक्ट्स हाय शुगर लेटर ऑन. थोडंसं जरी जास्ती नॉर्मल पेक्षा असेल तरी त्याची काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला शाळेतले टीचर्स, नंतर पालक आणि जनरल पॉप्युलेशन यांचं वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. कारण लोकांच्या डोक्यात साखर म्हणजे 200हून जास्त, म्हणजे असं नाही. म्हणजे आता त्या 5 वर्षाच्या मुलामध्ये जर फास्टिंग शुगर 95 किंवा 100 असली तरी ती त्या वयासाठी जास्त आहे आणि ती पुढे वाढत जाणार आहे, हे लोकांना शिकवण्याची गरज आहे. त्यामुळे मी परत ते सांगतोय की आपल्याला अर्ली एज आणि विमेन ऑफ रिप्रोडक्टिव्ह एज
ह्या दोन हम्म. जर का आपल्या समाजातल्या घटकांवर लक्ष आपण ठेवायला. लक्ष ठेवलं तर आपल्याला पुढे चांगला परिणाम होणार आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला काय वाटतं की हा 40शीतला किंवा 50शीतला हो. रोग आहे, त्यामुळे तोपर्यंत बरेच लोक टेस्ट पण करत नाहीत हम्म. आणि मग एकदम जास्त शुगर घेऊन येतात. हम्म. त्यामुळे आता शाळेत, कॉलेजात, जॉब लागताना या अशा वेगवेगळ्या वेळेला शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल हे जे सगळे नवीन आपले रिपू म्हणू आपण, षडरिपू म्हणू, त्या सगळ्यांच्यावर मात करण्यासाठी टेस्ट करायला पाहिजेत आणि हा गव्हर्नमेंटनी प्रोग्राम करायला पाहिजे. कारण मूल फक्त लठ्ठ आहे म्हणून जास्ती अशातलाही भाग नाही. आताच आपण सरांच्या संशोधनातून पाहिलं की थिन असलं तरी ते फॅट आहे. हो. त्यामुळे शाळेपासून मुलांची ब्लड शुगर लेव्हल चेक करा, म्हणजे पुढचा ऍक्सिडेंट टळू कळू शकतो. शकेल. सिम्पटम्स काही जाणवतात म्हणजे जाणवणाऱ्या. आता जर शुगर खूप वाढली तर डायबिटीसची जी अगदी क्लासिक सिम्पटम्स म्हणतो, पॉलीज म्हणजे पॉलीयुरिया म्हणजे जास्त लघवी होणे, पॉलीफेजिया म्हणजे जास्त खाणे, आणि पॉलीडिप्सिया म्हणजे जास्त तहान लागणे, आणि मग जे वाढलेलं वजन असतं ते कमी व्हायला लागतं, वेट लॉस. आता ही लक्षणं युजली कोणात दिसतात तर लहान मुलांना टाईप 1 नावाचा किंवा जुवेनाईल डायबिटीस होतो त्यांच्यात युजली दिसतात, कारण त्यांच्या शुगर एकदम वाढतात 400-500. पण ही सर्व लक्षणं मुलांमध्ये दिसायची शक्यता टाईप 2 डायबिटीसमध्ये खूप कमी असते. सो त्याला रात्री जास्त वेळा लघवीला उठायला लागणं, तहान जास्त लागणं किंवा वजन जास्त असणं पण ते कमी व्हायला लागणं असं जर का दिसायला लागलं तर आवर्जून शुगर चेक करायला पाहिजे. आणि याला पालकांचं आणि शाळेतल्या शिक्षकांचं जर का चौकस बुद्धीने लक्ष असेल तर मग या गोष्टी लवकर लक्षात येतात. म्हणजे शाळेमध्ये हा प्रोटोकॉलच बनवायला हवा. बरोबर आहे. मला टाईप 1 आणि टाईप 2 मधला जरा डिफरन्स आपण लोकांना सांगूया लहान मुलांना. हे दोन अगदी वेगळ्या प्रकारचे डायबिटीस आहेत की टाईप 1 डायबिटीसमध्ये आपलं पोटात जे पँक्रियस म्हणतो आपण, स्वादुपिंड, ज्याच्या आत इन्सुलिन तयार करणाऱ्या सेल्स असतात, त्याच्यावर आपली इम्युन सिस्टीम अटॅक करते काही कारणाने, आणि त्यामुळे इन्सुलिन तयार करणाऱ्या सेल्स सगळ्या नष्ट होतात. त्यामुळे शुगर एकदम मोठ्या प्रमाणात वाढायला लागते. इन्सुलिनचं प्रोडक्शनच कमी होतं, इन्सुलिनची फॅक्टरी बंद पडते आणि त्यामुळे शुगर वाढते आणि ती मुलं अतिशय आजारी पडतात. म्हणजे आपण म्हटलं तसं वजन कमी होतं, खाणं जास्त, लघवी जास्त, आणि जर का लक्ष नाही राहिलं तर रक्तात ॲसिडचं लेवल वाढतं आणि त्याला आपण डायबेटिक केटो ॲसिडोसिस किंवा डायबेटिक कोमा म्हणतो. तर आजसुद्धा माझ्या डिपार्टमेंटला दर महिन्याला 4 ते 5 नवीन मुलं येत आहेत ज्यांना डायबेटिक केटो ॲसिडोसिस किंवा कोमा झालेला असतो. आणि यातली बरीच खेडेगावातनं वगैरे पण येतात. तिथल्या पालकांना तर हे माहिती असायची शक्यता नाही आहे, तिथल्या टीचर्सना पण नसते. पण याच्यासाठी प्रबोधन करणं जरुरी आहे. टाईप 1 डायबिटीस हा टाईप 2 डायबिटीसपेक्षा खूप कमी प्रमाणात आढळतो, पण तो जास्त सिव्हिअर आहे आणि जो काही इंग्लिशमध्ये शब्द आहे इट कॅन बी फेटल, म्हणजे त्याच्यात मुलगा दगावू शकतो आणि म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे. मुलांच्या श्वासाला एक वेगळा वास येतो का तो, जसा प्रौढांच्या? ते जे आपण हे ॲसिड म्हणलो, केटोन, ते जर का रक्तात लेवल वाढली तर त्याचा असा मधुर असा वास यायला लागतो. ही एक लोकांना सांगण्याची गोष्ट आहे की जर तसा काही वास येतो त्याच्या श्वासाला, गोडसर वास येतोय आणि त्याचं वजन खूप कमी होतंय, त्याला सारखे शूला जायला लागतंय, पाणी खूप पितोय, तर दुर्लक्ष करू नका, ताबडतोब तुम्ही डॉक्टरांकडे जा, कारण तो मृत्यूपर्यंत नेऊ शकतो असं. अगदी. आणि त्याला ट्रीटमेंट सोपी आहे. सोपी म्हणजे काय की शुअर शॉट ट्रीटमेंट आहे, इन्सुलिन इंजेक्शन. ते मग मात्र शिकावं लागतं सगळं, पण इन्सुलिन इज ए व्हेरी प्रॉपर ट्रीटमेंट
आणि इट इज नाव अवेलेबल इन मार्केट विदाऊट एनी प्रॉब्लेम. अच्छा. त्यामुळे ट्रीटमेंट चांगली अवेलेबल आहे. दुर्लक्ष करून मुळीच म्हणजे त्याच्यात आपण काहीतरी असा आत्मघात ओढवून घेऊ नये. पण ती ट्रीटमेंट घेतल्यावर बाकी मग सगळं लाईफ सेफ आणि चांगलं राहू शकतं. हो, म्हणजे मग आता त्याला सगळं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला लागतात. कुठल्याही डायबिटीसला तुम्हाला डिसिप्लिन किंवा शिस्त ही शिकावी लागते. सगळ्यात महत्त्वाचे. टाईप 1 डायबिटीसला वेळेवर इंजेक्शन घेणे, त्याप्रमाणे तुमचं खाणं पिणं आहे ते ॲडजस्ट करणे, रेग्युलर शुगर टेस्टिंग करणे आणि काही आजारी पडलात हे झालं तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट बदलून घेणे, हे सगळं शिकावं लागतं. टाईप 2 डायबिटीसचं जास्त हे काय आहे की तुम्हाला लाईफस्टाईल सुधारणे आणि त्या लाईफस्टाईल सुधारण्यामध्ये डायट आहे, फिजिकल एक्सरसाइज आहे, रेग्युलर मॉनिटरिंग आहे आणि स्वतःचं एज्युकेशन. तुम्ही स्वतः जेव्हा डायबिटीसचे चांगले डॉक्टर होता तेव्हा मग डायबिटीस चांगला कंट्रोलमध्ये येतो. डायबिटीस हा शेवटी तुमचा प्रॉब्लेम आहे. डायबिटीस हा डॉक्टरचा प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे तुम्ही कितीही चांगल्या डॉक्टरकडे गेलात, त्यांनी काही तुम्हाला चांगलं सांगितलं, पण ते जर का तुम्ही तुमच्या शिस्तीत घेतलं नाहीत, लक्ष दिलं नाहीत, तर तो डायबिटीस काही तुम्हाला दाद देत नाही. आणि मग तो डायबिटीस हा नुसता रक्तातली शुगर न राहता वेगवेगळ्या सिस्टीमवर परिणाम करायला लागतो. तर सर्वात परिणाम कशात दिसतो तर त्याला आपण म्हणतो ते व्हॅस्क्युलर सिस्टीम, म्हणजे शरीरातल्या रक्तवाहिन्या आणि रक्ताभिसरण संस्था. त्याच्यात जर शुगर फार वाढलेली असली तर ज्या बारीक वेसल्स असतात, कॅपिलरीज म्हणतो, त्यांना जास्त परिणाम होतो. केशवाहिन्या, बरोबर. मग ते डोळ्यात होऊ शकतं, किडनीमध्ये होऊ शकतं, पायाच्या नर्व्समध्ये होऊ शकतं, हार्टमध्ये होऊ शकतं, कुठेही होऊ शकतं. आणि मग ज्या मोठ्या रक्तवाहिन्या असतात त्या युजली जास्त टाईप 2 डायबिटीस आणि ओल्डर लोकांमध्ये होतं. त्यामुळे मग हार्ट आहे, ब्रेन आहे, पायाच्या रक्तवाहिन्या आहेत, त्या ब्लॉक व्हायला लागतात. आणि त्यामुळे मग हृदयविकार झाला म्हणजे हार्ट अटॅक आला, स्ट्रोक येऊ शकतो. पायाला जर का गँग्रीन झाला तर पायाला ॲम्प्युटेशन किंवा तोडावा लागतो. ही जी सर्व कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याला आपण व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स असं म्हणतो. म्हणजे परत डोळे, किडनीज, नर्व्स, हार्ट, ब्रेन, पायाचं सर्क्युलेशन स्किन सुद्धा आणि सर्वच ऑर्गनमधल्या वाहिन्या. हे टाळायचं असेल तर पहिल्यापासून शुगर चांगली ठेवणे, ब्लड प्रेशर चांगलं ठेवणे, रक्तातलं कोलेस्ट्रॉल चांगलं ठेवणे आणि शिस्त बाळगणे, याला पर्याय नाही आहे. हे जर का आपण बघितलं तर त्याच्या पुढे जाऊन आता असं लक्षात आलं आहे की डायबिटीसची कॉम्प्लिकेशन्स होतात, तसं बाकीच्या अवयवांमध्ये पण कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्याच्यात इन्फेक्शन्स हा एक प्रकार आहे की डायबिटीसच्या लोकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. कॉमन इन्फेक्शन म्हणजे त्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो, की लघवीच्या जागी खाज येणे, सूज येणे आणि मग त्याला जे फंगल इन्फेक्शन वाढतं त्याला कॉमन. डायबिटीसमुळे बाकीच्या सिस्टीममध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. पूर्वी TB हे डायबिटीसचं कॉमन कॉम्प्लिकेशन होतं. आता TBवरच खूप कंट्रोल आल्यामुळे पहिल्यापेक्षा कमी झालं आहे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. म्हणजे बाकी काही इन्फेक्शन झालं, व्हायरल इन्फेक्शन, तर डायबिटीसच्या लोकांमध्ये त्याची सिव्हिरिटी ही नॉन डायबेटिक लोकांपेक्षा कित्येक पटीने जास्त होऊ शकते. आणि त्याचा साखरेचं प्रमाण जास्त असतं म्हणून बॅक्टेरिया त्याच्यावर पोचले जातात. बॅक्टेरिया पोचू शकतात, व्हायरस पोचू शकतात, जास्त फोफावतात आणि जे शुगर नॉर्मल असताना जेवढं डॅमेज होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त डॅमेज होतं. कारण मी आता माझ्या स्टेटसच्या एका क्लायंटपैकी चांगल्या डॉक्टर होत्या, त्यांचं उत्तम प्रॅक्टिस चालू होतं, पण आता त्यांच्या वयाच्या 75व्या वर्षी त्यांना बोटांचं एम्प्युटेशन करावं लागलं.
तर मला असं म्हणायचं की थोडीशी शुगर आढळली तर नंतर ऑटोमॅटिकली स्ट्रेसनी कमी होईल वगैरे, एवढं कॅज्युअल अप्रोच असून चालणार नाही ना? नाही. म्हणजे याच्यात आता डायबिटीस ट्रीटमेंटमधला पुढचा भाग काय, तर रेग्युलर मॉनिटरिंग. तर मॉनिटरिंग हा डायबिटीस ट्रीटमेंटचा महत्त्वाचा अँगल आहे. मॉनिटरिंग म्हणजे काय, तर वेट मॉनिटरिंग, वजनाचं लक्ष ठेवणे, शुगर मॉनिटरिंग, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, कोलेस्ट्रॉल आणि बाकीचे जे लिपिड्स असतात त्याचं मॉनिटरिंग, अजून तुम्हाला काही स्पेशल प्रॉब्लेम असेल तर त्याचं मॉनिटरिंग. तर मॉनिटरिंगने काय होतं की आपल्याला जे काय आपण करतोय त्याने किती चांगलं सुधारलं हे नीट कळतं. शुगरच्या बाबतीत आता कसं आहे की ग्लुकोमीटर घरच्या घरी आपण टेस्ट करू शकतो. अतिशय सोपं झालं आहे आता. स्वस्त आहेत ते. स्ट्रिप्ससुद्धा त्या मानाने स्वस्त झाल्यात. हल्ली पॅच पण लावतात ना. आणि त्याच्यानंतर नवीन जी आता सिस्टीम आली आहे तो शुगर पॅच. शुगर पॅच हा त्या मानाने महाग आहे. 15 दिवस तो जो काम करतो शुगर पॅच, त्याची किंमत 5,000 रुपयाच्या आसपास आहे. तर तो आपण स्पेशल सिच्युएशनमध्ये लावतो की ज्यांना इन्सुलिन चालू आहे, म्हणजे टाईप 1 डायबिटीस, त्यांना अतिशय त्याचा फायदा होतो. टाईप 2 डायबिटीस ऑन इन्सुलिन इंजेक्शन्स, नंतर ड्युरिंग इलनेस, किंवा तुम्ही काहीतरी प्रयोग करताय. तर समजा प्रयोग म्हणजे काय, तर आता कोणीतरी तुम्हाला सांगतं दिवसातनं 2दाच खा, कोणीतरी सांगतं थोडं थोडं पण 6 वेळेला खा, कोणी सांगतं दाणे खाऊन डायबिटीस जाईल, कोणी अजून सांगेल तुम्हाला की कारलं खा. हे सर्व प्रयोग तुम्ही करू शकता तो पॅच लावून, की खरोखर कळेल. म्हणजे मी त्याला म्हणतो तो पॅच म्हणजे हा सूर्य हा जयद्रथ, की तो पॅच लावल्यावर तुम्ही जे काय करताय त्याने तुमची शुगर किती कंट्रोलमध्ये आहे किंवा नाही आहे हे ताबडतोब समजतं. आणि म्हणून मी नवीन जे माझ्याकडे पेशंट येतात त्यांना सांगतो तुम्ही 2 आठवडे ते 4 आठवडे पॅच लावा. त्याला मी सांगतो ही तुमची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. आणि त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की बटाटा खाल्ल्यावर तुमची शुगर वाढते का नाही. कारण की पुस्तकात अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात. त्या 100 लोकांवर आपण प्रयोग करतो, 50 लोकांमध्ये दिसलं तर आपण ते वाक्य पुस्तकात घालतो, पण उरलेल्या 50 लोकांमध्ये काहीतरी वेगळंच होत असतं. तेव्हा तुमच्या बाबतीत काय होत आहे हे शोधून काढण्यासाठी तो पॅच, आणि तो पॅच नसेल तर ग्लुकोमीटर हा तुमचा गुरु आहे. मॉनिटरिंग मधलं पहिलं मॉनिटरिंग शुगरचं केलंच पाहिजे. आणि मला जेव्हा लोक विचारतात की मी पोळी खाऊ का किंवा मी नाचणीची भाकरी खाल्ली तर चालेल का, तेव्हा मी सांगतो की हा प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही, ते उत्तर तुम्हाला तुमचा ग्लुकोमीटर देणार आहे. तर तुम्ही ते खा आणि बघा. बरेच गैरसमज ऑटोमॅटिकली दूर होतात. नाहीतर कोणीतरी काहीतरी यूट्यूबवर मोठा आर्टिकल लिहितो, म्हणजे मोठा टॉक देतो की हे खा आणि तुमचा डायबिटीस जाईल. तो मे बी काही लोकांमध्ये जातही असेल, तर ते तुम्ही जर का लावून बघितलं तर कळेल. पण त्याचा उपयोग तुम्हाला काय होतो हे तुम्ही बघितल्याशिवाय असल्या गोष्टींना बळी पडू नका. खूप महत्त्वाचा मेसेज आहे, कारण यूट्यूब इन्फ्लुएन्सर्सवरती इतकेच वाढलेले आहेत. आणि जसं शेंगदाणे खाऊन कमी होतं, तसंच परवा माझ्याकडे एक बाई आल्या त्या व्यायामाच्या बाबतीमध्ये, त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की काफ रेज करायचे तुमचं एक्सरसाइज झाल्यावर, म्हणजे भिंतीला उभं राहायचं आणि तुमचे फक्त टाचा उचलायच्या आणि खाली करायच्या. आणि मग काहीतरी त्यांनी गोड खाल्लं होतं, त्यामुळे त्या घाबरल्या की आता उद्या शुगर वाढणार म्हणून. त्या दिवशी त्यांनी 700 वेळा काफ रेजेस केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे काफ म्हणजे हे पिंढऱ्या ज्या आहेत त्या एकदम सोर झाल्या. त्यामुळे यूट्यूबवर बघून हे करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा की हे मी असं ऐकलंय, याचा उपयोग होतो का, म्हणजे त्याची प्रायोरिटी काय आहे. तसं असं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मॉनिटर करायचं आहे. पहिलं आपल्याला शुगर, दुसरं वजन म्हणालात तुम्ही. त्या वजनामध्ये सुद्धा वजन कमी झालं तर डोस बदलू शकतो. हां, म्हणजे आता वजनावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. एक तर कॉमन प्रॉब्लेम डायबिटीसमध्ये वजन जास्त असणे, पण जर का डायबिटीस अनकंट्रोल्ड असेल तर ते कमी व्हायला लागतं. त्यामुळे वजनाचं कुठल्या डिरेक्शनमध्ये जात आहे याच्यावरनं डॉक्टरला अनेक निर्णय घेता येतात. आणि आता झालं आहे असं की गेल्या 15 वर्षात
डायबिटीससाठी अनेक नवीन औषधं आली आहेत. हं, काही औषधांनी वजन वाढू शकतं, हं. काही औषधांनी वजन कमी होऊ शकतं आणि ते जर आपण नीट डॉक्युमेंट केलं नाही तर डॉक्टरला त्या औषधाचा डोस किती द्यायचा, ते चालू ठेवायचं का नाही, काय त्याला ॲक्शन घेतली पाहिजे, हे कळायला मदत होते. म्हणजे शिस्तबद्ध पेशंट असेल तर डॉक्टरांना त्याचा खूप फायदा होतो. हो. किंवा तुम्ही मगाशी म्हणालात की स्वतःचं डॉक्टर झालं पाहिजे. झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला कुठले पदार्थ चालतात, आपल्याला किती वजन अचानक कमी होत आहे का, आपल्यात काय बदल होत आहेत याची अचूक माहिती डॉक्टरांना दिली की पुढच्या ट्रीटमेंटला आणि मग त्याच्या अनुषंगाने जी पुढची कॉम्प्लिकेशन्स होतात त्या दृष्टीने तुम्ही स्वतः प्रोटेक्शन करू शकता, संरक्षण करू शकता. खूप छान चर्चा चालल्यात, पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती घेणार आहोत, कारण अजून खूप माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. त्यामुळे जरूर तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा. मुख्य म्हणजे त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडे हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली मिळेल. आणि इतके महत्त्वाचे संशोधन सरांनी सांगितलेले आहेत की ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. समाजसेवा आहे असं समजून तुम्ही तो शेअर करा व्हिडिओ. त्यामुळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वाट बघा पुढच्या एपिसोडची. धन्यवाद.